हॅलो, जय श्रीकृष्णा. खूप दिवस झाले आपल्या सगळ्यांना भेटून, म्हणून आज आम्ही आलो आहोत एका नवीन ब्लॉगसोबत. बरेच दिवस झाले काही उपद्रव केला नव्हता, म्हणून मग केला अचानक भयानक दांडेलीचा प्लॅन. तो सुद्धा ऑफ सीझनमध्ये आम्ही बार चौकशा केल्या, माहिती काढली. माहितीत काही खास बातम्या आम्हाला भेटल्या नाही, तरी सुद्धा खास माझ्या नृत्याची बायकांना घेऊन फिरायला जायची. कराड सोडले, पुणे बँगलोर हायवेला लागलो आणि तुम्ही बघतायच किती सेक्सी रस्ता आहे हा. हा ब्लॉग नीट बघा, कारण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आणि आवडला तर तेच आपलं नेहमीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा की राव. मग सकाळी निघालो, म्हणून आम्ही थांबलो होतो एका ठिकाणी नाश्त्याला. नाश्त्यात काय होतं, इडली, वडा, सांबर, आणि ऋषाने घेतलं होतं ॲज युजल त्याचे फेवरेट उपीट आणि पोहे. पण सांबर निघालं होतं कॉफी फ्लेवरचं. नंतर नूतननी जाऊन फीडबॅक दिला, तर म्हणतात आवर क्वालिटी टीम विल चेक इट. फोटो भरलीत आणि निघालो आम्ही वाजत गाजत पुढच्या प्रवासाला. त्यात सुद्धा आमच्या बायानं काढला शूट, केला चांगला पण केला. आणि ह्या गाण्याशिवाय कुठल्याही महाराष्ट्र ब्लॉगरचं आयुष्य पूर्ण होत नाही सध्या तरी. आता तुम्हा लोकांना प्रश्न पडला असेल की आमच्यासोबत दोन नवीन व्यक्तिमत्व कोण. हे म्हणजे आमच्या प्रत्येक कानमध्ये सोबत असणारे #पार्टनर इन क्राईम ऋतुराज आणि नूतन उर्फ ऋत्या आणि नक्ष. आणि तो ऋषा खूप वैतागलेला. प्रवास करून रस्ता काय संपतच नव्हता, आणि त्यामुळे ऋषा खूप इरिटेट झाला होता. आणि इथं पोचलो होतो आम्ही दांडेलीमध्ये. गेलो, तिथं इतका पाऊस होता. जिथून दांडेली स्टार्ट होतो ना तिथं भयंकर पाऊस होता. आणि गाडीचं रूफ ओपन केलं थोड्या मज्जा मस्ती करायला, सगळं गाडीमध्ये पाणी आलं. ते सगळं परत पुसायला लागलं. आणि एकदम आम्ही 2-3 हॉटेल बघून ठेवले होते ऑनलाईन, पण जेव्हा ॲक्च्युअल लोकेशनला गेलो तर एकदम खराब कंडिशनमध्ये ते हॉटेल्स होते, बिलकुलच चांगले नव्हते. त्यात आमचा भाऊ गाडी चालवत होता एकदम झापूक झोपूक. होय ना. नंतर आम्ही एक हॉटेल पाहिलं, हॉटेल पॅन्थर जंगल रिसॉर्ट लाईक. आणि हा होता आमचा रूम. म्हणजे वेळेला केळं आणि उपाशाला सीताफळ. लय छान आहेस तू. माशी रूम होती आमची, आणि मी आरशात बघून मस्त फ्लॉन्ट करत होते. आणि हा आला येडा लगेच, चल बाहेर जाऊयात म्हणून फिरायला. कंटाळा तर खूप आलेला. तिकडे काय बसायला गेलो रूम मध्ये आपण. मग गेलो, खूप छान होता ॲम्बियन्स बाहेरचा. पाऊस पडलेला, त्याच्यामुळे एवढं काही आम्हाला एन्जॉय करता नाही आला. जास्त वेळ आम्ही रूममध्येच बसून होतो. नंतर गेलो आम्ही डिनरसाठी. फुल ऑन जोश मोड. हा होता सेकंड डे. नशीब चांगलं की त्यावेळेस पाऊस नव्हता आणि ऊन निघालं. तर सूर्यदेवाने आमच्यावर कृपा केली की आम्हाला एक दिवस तरी भेटावा फिरायला. आणि तुम्ही बघत असाल हा ॲम्बियन्स होता पूर्ण रिसॉर्टचा. खूप सुंदर रिसॉर्ट आहे हे, नक्की व्हिजिट करा. खूप छान रिसॉर्ट आहे. इथं मला ऋषांच्या हाईटमुळे व्हिडिओज काढायला येत नव्हता. आणि होय नाचताय ना अंगण वाकडं आणि जाळू कशी मिळवली लय छान आहे. मला खरंच येत नव्हता व्हिडिओ काढायला. हो. आणि मग आम्ही इथं चहा प्यायलो, नाश्ता केला, ते बी सांग. नाश्ता झाला आणि आम्ही चाललेलो ऍक्टिव्हिटी करायला, तर बघतोय काय तो बिना पाण्याचाच बोटी चालवत होता. हिचं असतेच नेहमी मॅन्डेटरी जाईल तिथं. मागणं व्हिडिओ काढ, पुढनं व्हिडिओ काढ. हे बघा हिचा मागणं व्हिडिओ काढला. हवा नाही काय नाही, आणि हात पसरून थांबले. नाही, हा त्यांचा प्रायव्हेट लेक होता, जो की खूप छान होता, एकदम मेंटेन होता. मला तिथं जायचंच होतं. मग मी थोडीशी होडी ट्राय केली, परत ऋषांनी केली, आम्ही ऋतुराज आणि नूतन ह्यांनी पण केली. पण ऋषाबरोबर एक किस्साच झाला. आता ऋषा बघा, चाललेलो मी आपलं, माझ्या बोटीत शिरलं पाणी. म्हटलं बाजूला जाऊ, आणि तो ओव्हर कॉन्फिडन्स अशा घाणेरड्या पद्धतीने बुडाला, बेकार बुडाला. आईच्या गावातच
संकटाच्या काळात माणसाला आपला जवळचा माणूस लागतो, पण हे बघा आमचा जवळचा माणूस तो स्वतः संकटात होता. ही तर मला काय वाचव ना, आयुष्यात काय करायची. लयच बोलला बरं का आता तू. नंतर खूप साऱ्या अथक प्रयत्नानंतर मी कशीबशी माझी होडी तिथून काढली आणि परत आले माझ्या फायनल डेस्टिनेशनला. आणि परत आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला की आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाऊन थोडंसं पूल एन्जॉय करू. नंतर आम्ही आलो पूल एन्जॉय करायला. पाण्यात शिरायची काही इच्छा होत नव्हती, सगळे सिनियर सिटीजनच होते, तरी शिरलो आपलं म्हटलं 2 डुबक्या मारू. पण पूलला काही विहिरीची सर नाही बघा. मटका मारायला ट्राय केला, तो काही बसला नाही, आपणच मटका झालो म्हटलं आता. ढोला झालाय ढोला, कसं बेडकीसारखा पोहतोय येण्यासारखा. आम्ही नावाजलं की लगेच गावचाय जातो, त्याच्यामुळे आम्ही लय पोहत होतो, इतकं पोहत होतो की बाबा बाबा काय सांगायचं. आम्ही बेडका तर पोहतो, ज्यांना पोहायला येत नाही त्यांनी बोलूच नाही, बरोबर का नाही. आम्हाला येत नाही, आम्ही डायरेक्ट सांगतो. मी नुसती फ्लॉन्ट करत होते. हा, इथं बघितलं तुम्हाला किती येत आणि किती नाही. मला खूप भीती वाटत होती. मी कशी तरी बाब्बा गेले आणि ऋषांक पण गेला. नूतन तर फार कॉन्फिडेंटली गेलेली, पण माझी पाक वाट लागलेली. सगळी इथं ऋषा पण एकामागे एक सुई 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 जात झालं होते. ते. फार मजा आली. आम्ही त्या माणसाला जरा पट्टीत घेतलेला, त्यानं आम्हाला एकच्या ऐवजी 2-2 राईड दिल्या. पण वृत्याच्या बापाचा पट्टाच नव्हता. भाऊ म्हटला खरं त्या झिप लाईनिंगपेक्षा हे वर खाली करण्यातच जास्त मजा येत होती. वरून खाली येताना भावाने 1-2 शड्डो दिले. पहिलवा नाही म्हटलं, आता काय करायचं. खाली पोचला आणि नूतननं त्याची मुलाखत घेतली त्याच्या एक्सपिरियन्स बद्दल. कसा एक्सपिरियन्स? झिप लाईनरपेक्षा खतरनाक एक्सपिरियन्स वरनं खाली येण्याचा. जय श्रीराम. जय श्रीराम. हा सगळा एन्जॉय करून झाल्यानंतर माझी तब्येत अचानकच फार बिघडली होती. मी रूममध्ये जाऊन झोपलेलेच. परत हे सगळे आले मला उठवायला आणि म्हटले चल जाऊया फिरायला, वेगवेगळे इथं लोकेशन्स आहेत जिथं आपण विजिट करू शकतो वगैरे बघायला. ह्यांनी काय बघायला नेलं तर माहितीये का, मगर. ती पण हलणारी, ती पण अशी मगर की आमची 10 मिनिटं चर्चा चालली होती ती खरी आहे की खोटी. मगरी बघून आम्ही निघालो. शेजारीच एक गार्डन होतं, त्या गार्डनमध्ये जरा घर चकरा मारल्या, 2-3 फोटो काढले. पण गार्डन खरंच खूप सुंदर होतं, त्यांनी खूप छान मेंटेन केलेलं होतं. आणि बाहेर होतं सुंदरसं शिवजींचं मंदिर जिथं आम्ही गेलो, त्यांचे आशीर्वाद घेतले. तर आता आपण पोचलोय डिझनी गार्डनमध्ये. गार्डन तसं खूप छान आहे, लहान मुलांना घेऊन जाण्याजोगं आहे, कारण की तिथे जास्तीत जास्त कार्टून्स आणि असंच म्हणजे झोपाळा वगैरे असं खेळायला आहे. तर त्यामुळे खूप छान आहे ते लोकेशन. आणि हे आमचे रिअल लाईफ मोटू पतलू. होय. आम्ही यांच्यासोबत फोटोज खूप काढले आणि नंतर मी ऋषांकला झोपाळा पण एन्जॉय करायला सांगितला, म्हटलं करून घे. आणि आम्ही जंगलामध्ये खूप आतमध्ये गेलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला बाहेरचा रस्ताच आम्ही विसरलो आणि वरून तर पाऊस पण पडायला लागला. आम्ही नाही, तू कसं तरी आलो आणि इथं आम्हाला ऋषांकचा मित्र भेटला, आरशावरती बसलेला. जय श्रीराम. नंतर परत ह्यांना पोहायचीच आवड, म्हणजे म्हणा नाही का मी आवड मगाशी नाही, बोललेले, आवड नाही. आम्ही नावजलं की गावजाय जातो सेम. मूड सेट झालताच दांडेलीत, तेवढ्यात निघायची वेळ झाली. रात्रीच आम्ही ठरवलं निघू, आणि जातानाचा रस्ता असा होता की आमची राहिलेली जंगल सफारीची हौससुद्धा पूर्ण झाली आणि इथंच आमची दांडेली ट्रिप संपली. जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही पुन्हा येईन एका नवीन ब्लॉगसोबत आणि एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत गुड बाय.